अमेझिंग, अद्भुत आहे. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला लोक येतात आणि सांगतात त्यांच्या जीवनामध्ये परमेश्वराने काय केलेलं आहे, याच्याने कळतं की परमेश्वर आमच्या शब्दांचा आदर करणारा देखील परमेश्वर आहे. आम्ही जे बोलतो, आम्ही जे कबूल करतो, त्याप्रमाणे तो घडवून आणतो. आमेन. मनुष्य तो काय आहे की परमेश्वराने त्यांचं ऐकावं, परंतु तो परमेश्वर आहे म्हणून तो आमचं देखील ऐकतो आणि आमच्या म्हणण्याप्रमाणे तो करतो. हालेलुया. कोणीतरी म्हणा, हे माझ्यासाठी विस्ताराचं वर्ष आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. वेलकम मंथ ऑफ मार्च. तिसरं वर्ष आहे, तिसरा महिना आहे सॉरी या वर्षाचा. 2 महिने कसे गेले कळालंच नाही. मला कोणीतरी कळालंच नाही. असं आलं आणि असं गेलं, काहीच कळालं नाही. मार्च महिना पूर्ण वर्षभरातल्या महिन्याचा अगदी बिझनेसेससाठी, व्यवसायांसाठी फार महत्त्वाचा महिना आहे. जे काय त्यांना आटपून घ्यायचं असतं, ज्या सगळ्या पॉलिस्या काढायच्या असतात, जे सगळं पैसे बरोबर जिथं ते तिथं लावून टाकायचं असतं आणि वर्षभरामध्ये जे केलेलं असतं ते सर्व सुरळीत आणणं हे या महिन्यामध्ये घडतं. हॅलो, करेक्ट? माहिती आहे, जे कामाला असतील किंवा अकाउंट्समध्ये बँकमध्ये असतील त्यांना माहिती आहे. इन्कम टॅक्सच्या विषयी जास्त विचार ह्या महिन्यात होतो. सर्व प्रकारचे सरकारी खाते या महिन्यात जागृत होतात. बरोबर बोलतो की नाही? खास करून ट्रॅफिक, पोलीस डिपार्टमेंट मार्च महिन्यामध्ये जागृत होतो. बरोबर आहे ना? जिथून जिथून सगळे वसुली खाते जे आहेत मार्च महिन्यामध्ये जागृत होतात, कारण त्यांना या महिन्यामध्ये सर्व वर्षभराचं व्यवस्थित करायचं असतं. मार्च महिना महत्त्वाचा आहे फायनान्सेससाठी आणि म्हणून मार्च महिन्याच्या पहिल्या रविवारी मी निवड केली की मी देण्याविषयी बोलणार. किती लोक उत्साही आहेत. पण पास्टर, या महिन्यात आम्हाला इन्शुरन्सला द्यावं लागतंय, टॅक्स वाचवण्यासाठी हे करावं लागतंय, ते करावं लागतंय. ते तुमचं तुम्ही बघून घ्या. मी आज इथं आहे तुम्हाला देण्याविषयी बोलण्याकरिता. किती लोक तयार आहेत? काही लोक असंच, पास्टर महिना खूप अवघड आहे आणि तुम्ही आज बोलायला लागला. अशा ह्याच्यातूनच परमेश्वर आम्हाला आशीर्वादित करणार आहे. कोणतरी कोणाकडे तरी वळून म्हणा, मी आशीर्वादित व्हायला तयार आहे. ऑलराइट, सो आज the title of my sermon today is Giving the Key to Expansion. देणे विस्ताराची एक किल्ली. म्हणा सगळे, देणे विस्ताराची एक किल्ली. आम्ही प्रार्थना करतो आणि परमेश्वर आम्हाला देतो, ही त्याची दया आहे. आमेन. पण ज्या वेळेला आम्ही देतो आणि त्या देण्याद्वारे आम्हाला जे मिळतं, हे स्वर्गाचं तत्व आणि संस्कृती आम्ही राबवत आहोत. यू हॅव टू अंडरस्टँड की आम्ही प्रार्थना करतोय, आम्हाला हे सगळं मिळायला लागलंय, हे परमेश्वराची दया आहे आमच्यावरती की हा प्रार्थना केलं ह्याने, मी ह्याला देतो. ह्या प्रकारच्या ख्रिस्ती जीवनामधून आम्हाला बाहेर येऊन आम्हाला म्हणायचं, देवा आम्हाला फक्त प्रार्थना करायची नाहीये, परंतु आम्हाला असे देणारे आम्हाला बनव परमेश्वरा तू, की आम्ही देण्याने स्वर्गाची संस्कृती पृथ्वीवरती आम्ही राबवावी.
हालेलुया. गिव्हिंग इज अ किंगडम कल्चर. गिव्हिंग इज अ हेव्हन्स कल्चर. देणं, मी अगोदर पण बोललो याच्याविषयी की देणं हे इथलं कल्चर नाही आहे. देणं हे स्वर्गाचं कल्चर आहे. देवाच्या राज्याची संस्कृती आहे देणं. आमेन. तर आज आपण पुष्कळ देण्याविषयी, देणं देणं देणं, गिव्हिंग गिव्हिंग गिव्हिंग, हे खूप वेळा तुमच्या कानावरती आजच्या संदेशामध्ये पडणार आहे. एक गोष्ट मी वाचत होतो एका चर्चमध्ये. पास्टरांनी अनाऊन्स केलं की आपल्याला नवीन चर्च बिल्डिंग बांधायची आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही नेक्स्ट संडेला एक संडे तारीख त्यांनी दिली की ह्या रविवारी तुम्हाला यायचं आहे, तुमचे सगळं बेस्ट टू बेस्ट ऑफरिंग घेऊन यायचं आहे. तो रविवार आला, पास्टरांनी अनाऊन्स केलं आणि समोर त्यांनी मोठा बॉक्स ठेवला आणि समोर बॉक्स ठेवल्यानंतर सगळेजण आले आनंदाने, त्यांच्या त्यांच्या हिशोबाने भरपूर 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 दिलं. आणि देत असताना शेवटी एक लहान मुलगी होती, ती पायाने आदू होती, त्यामुळं ते वॉकर घेऊन ती आली त्यामुळे तिला अगदी शेवटी यावं लागलं, खूप तिला सावकाश यावं लागलं. ती आली आणि तिला देण्यासाठी काही नव्हतं तिच्याकडे, त्यामुळे तिने आपली एक अंगठी हातातली काढली आणि त्यामध्ये तिने टाकलं आणि दिली. हे सगळं पास्टर बघत होते. झाल्यानंतर ऑफरिंग कलेक्ट झालं, काउंट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्या मुलीला पास्टरांनी ऑफिसमध्ये बोलवलं आणि ते म्हणाले की मी हे बघत असताना माझं मन खूप भरलं आणि मला खूप अभिमान पण वाटला आणि मला वाईट पण वाटलं की तुझ्याकडे काही नसताना तुझ्याकडे फक्त हातातली अंगठी तू काढून देतेस चर्चच्या बिल्डिंगसाठी. पण मला तुला आज सांगायचं आहे की आज आम्ही सगळं ऑफरिंग आम्ही जेव्हा गोळा झाल्यानंतर काउंट केलं, चर्च बिल्डिंगसाठी लागणारा सर्व पैसा आमचा मिळालेला आहे. म्हणून तू काय कर, ही अंगठी ही तू परत घे. असे पास्टर म्हणाले. वाईट तर काय नाही आहे. ही अंगठी तू परत घे असं म्हणाल्या ती अगदी म्हणजे कासावीस झाली आणि कासावीस होऊन एक वाक्य त्यांच्या पास्टरला ती बोलली. ती म्हणाली, आय डिडंट गिव्ह दॅट रिंग टू यू, आय गिव्ह इट टू गॉड. ती लहान मुलगी म्हणाली की मी ही अंगठी तुम्हाला दिली नाही बाळक साहेब, मी देवाला दिली. मला परत देऊ नका, कारण मी हे देवाला दिलेलं आहे. हालेलुया. आम्ही चर्चमध्ये संस्थेला देत नाही, आम्ही चर्चमध्ये रविवारच्या सभेला देत नाही, आम्ही चर्चमध्ये एका गरजेकडे बघून आम्ही देत नाही. आम्ही देतो ते केवळ आणि केवळ परमेश्वरासाठी, परमेश्वराच्या घरासाठी, परमेश्वराच्या राज्यासाठी. आमेन. हालेलुया. When I was studying, I just came across this story, so I just thought I'll just share it with you. I'm going to give you some principles about giving. देण्याविषयीचे काही महत्त्वाच्या गोष्टी बायबलमधून आज आपण शिकणार आहोत आणि ते मी तुमच्या समोर आज ठेवणार आहे. कलसी 1:19 फक्त उघडून ठेवा. खूपच लहान 1 2 3 6 शब्द आहेत या मराठी याच्यामध्ये, परंतु त्याचं विश्लेषण मात्र ॲम्प्लिफाईड व्हर्जनमध्ये खूप सुंदर आहे. My first point, if anybody is writing about giving, I believe you should write down these points because this will help you for life. देण्याविषयी हे पॉईंट्स तुम्ही लिहून घ्या. इंग्लिशमध्ये सांगतो, मग मराठीमध्ये पण सांगण्याचा प्रयत्न करेन. माझा पहिला मुद्दा फक्त उघडून ठेवा, मी सांगतो तेव्हा आपण वाचूया. My first point, giving is an exercise of imitation. Understand what I'm saying? Giving is an exercise of imitation. मराठीत मी कसं सांगू? देणं हे नक्कल करण्याचा सराव आहे. मी एक्सप्लेन करतो तुम्हाला मी काय बोलतो. आज प्रीचिंगच्या पेक्षा टीचिंग थोडंसं असेल, क्षमा करा, बट आम्ही शिकायला आहोत. आमेन. ओके, सगळ्यांचं लक्ष आहे? ओके. मी काय म्हणालो, गिव्हिंग इज अन एक्सरसाइज ऑफ इमिटेशन. देणं काय आहे? नक्कल करण्याचा एक सराव म्हणजे देणं. अँड आय विल एक्सप्लेन टू यू. कलसी 1:19 काय म्हटलेलं आहे? कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता वसते. कारण त्याच्या ठाई सर्व पूर्णता. आता मी वाचत होतो ह्याच्याविषयी, देन slowly the Lord started speaking to me. कारण त्याच्या ठाई म्हणजे येशूच्या विषयी बोलण्यात यायला लागलं इथे. येशूच्या ठाई सर्व पूर्णता वसावी.
आणि थोडंसं पुढे गेल्यानंतर आम्हाला कळतं की नेमकं हे वाक्य वाचा बरं, अजून 19 आणि 20 पण वाचण्याचा प्रयत्न करा. कारण त्याच्या ठायी सर्व पूर्णता वसावी आणि त्याच्या वधस्तंभावरील रक्ताच्या द्वारे शांती करून त्याच्याद्वारे जे सर्व काही आहे ते सर्व, ते पृथ्वीवरील असो किंवा स्वर्गातील असो, त्याच्या सर्वांबरोबर त्याच्याद्वारे समेट करावा, हे पित्याला बरे वाटले. ओके, सो हे पित्याला बरं, म्हणजे ही पित्याची इच्छा होती आणि हे पित्याकडून आम्हाला समजतंय की येशूच्या ठायी सर्व पूर्णता वसावी. वसावी ही एक इच्छा किंवा एक आशाचं एक वाक्य वाटतं, परंतु लक्षात घ्या, फॉर इट प्लीज्ड द फादर फॉर ऑल द फुलनेस टू ड्वेल इन हिम. म्हणजे अगोदर फॉर इट प्लीज्ड द फादर म्हणजे हे पित्याच्या हृदयाला बरं वाटलं, हे त्याला संतुष्टतेचं वाटलं पित्याला की येशूच्या ठायी पूर्णता वसावी. समजतंय? मी चाललो एका ठिकाणी पोहोचतोय, तुम्हाला घेऊन चाललोय मी, माझ्या बरोबर राहा फक्त. पित्याची इच्छा होती की, आणि हे पित्याला बरं वाटलं की सर्व काही, जे काही तुम्हाला दिसतं, जे काही तुम्हाला दिसत नाही पण आहे आणि मूल्यवान आहे, सर्व काही येशूमध्ये असावं, हे पित्याला संतुष्टतेचं वाटलं. ठीक आहे, इथपर्यंत समजलं तुम्हाला? मी म्हणालो देणं हे काय आहे? एक नक्कल करण्यासारखं आहे. कशाचं? त्याचा सराव करण्यासारखं आहे. आम्ही नक्कल देतोय म्हणजे आम्ही नक्कल करायला लोक कशाची तरी. नक्कल कशी करतात? आम्ही काहीतरी बघतो आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. खूप साध्या भाषेमध्ये आज मी बोलतोय. आम्ही काहीतरी पाहतो आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. ठीक आहे, शाहरुख खान असं चालला, मला पण असंच चालायचं आहे. शाहरुख खानने असं, जाऊ दे, मला पण तसंच करायचं आहे. हा असा डायलॉग बोलला, मला पण असाच डायलॉग बोलायचा आहे. चुकीला माफी नाही, असं कोणतरी बोललं, मला पण तसंच म्हणायचं आहे आणि म्हणतो पण करतो पण. चुकीला माफीच नाही म्हणतो. ठीक आहे, आज तिकडे नको जायला. आम्ही नक्कल करतो म्हणजे काहीतरी आम्ही बघतोय, काहीतरी बघितल्यानंतर ते आमच्या पहिल्यांदा आतमध्ये आम्ही अवगत करतो आणि मग त्याप्रमाणे करण्याचा सराव करतो. हे आहे नक्कल. आणि गिव्हिंगला, देण्याला मी नक्कल म्हणालो का माहिती का? वी नेव्हर इन्व्हेंटेड गिव्हिंग. प्लीज अंडरस्टँड, ह्युमन्स नेव्हर इन्व्हेंटेड गिव्हिंग. मनुष्याने देणं हे उत्पन्न केलं नाही. देण्याचा शोध मनुष्याने लावला असं नाही, परंतु मनुष्याच्या समोर परमेश्वराने सर्वात मोठा देणारा हे एक उदाहरण म्हणून ठेवलं आणि मग ते आम्ही बघतो आणि त्याप्रमाणे आम्ही करतो. म्हणून मी म्हणालो देणं हे काय आहे? नक्कल आहे. गॉड गेव फर्स्ट अँड द मोस्ट. लेट मी से इट अगेन, गॉड गेव फर्स्ट अँड द मोस्ट. परमेश्वराने प्रथम आणि सर्वस्व दिलं. प्रथम देणारा कोण ठरला? परमेश्वर. गॉड गेव. उत्पत्ती पूर्ण बघा, दिलं दिलं दिलं. देव बोलला हे होऊ दे, देव बोलला ते, सगळं काय त्याच्यामधून निघालं. तो देत गेला. मनुष्याला निर्माण केलं, निर्माण करून म्हणलं हे सगळं तुझं आहे, हे सगळं तुझं आहे. सुरुवातीपासून मनुष्याला घेण्याची सवय. आदाम घेतला, हवा घेतलं, सगळं घेतलं. मनुष्याला घेण्याची सवय लागली. परमेश्वराला देण्याची सवय सुरुवातीपासून आहे. म्हणून म्हणालो देणं हे आम्ही उत्पन्न केलेलं नाहीये, हे आम्ही तयार केलेलं नाहीये, हे आम्ही शोधून काढलेलं नाहीये. देणं ही केवळ एक नक्कल आहे जे आम्ही परमेश्वराकडे पाहतो आणि मग आम्ही करतो. मी का द्यावं? आता सिस्टर म्हणाले त्याप्रमाणे मी का द्यावं? कारण देवानी आमच्या समोर उदाहरण ठेवलेलं आहे देणं कसं असावं. आणि ज्या वेळेला परमेश्वराने द्यायचा निर्णय केला त्यावेळेला त्याने हलकं काहीच दिलं नाही, थोडंसं काहीच दिलं नाही. स्वर्गातला सर्वोत्तम प्रभू येशू ख्रिस्त ज्याला आम्ही म्हणतो, तो तुमच्या आणि माझ्यासाठी त्याने दिला. आम्ही किती अधिक करून देण्यामध्ये तत्पर असले पाहिजे. कोणीतरी आमेन म्हणावा. सो वी नेव्हर इन्व्हेंटेड गिव्हिंग, वी ओनली इमिटेट इट. आम्ही कधीच उत्पन्न आणि शोध लावला नाही देण्याचा. आम्ही फक्त देण्याची काय करतो?
नक्कल करतो. गिव्हिंग, नेक्स्ट वन, गिव्हिंग इज एक्सरसाइजिंग गॉड्स व्हेरी कॅरेक्टर अँड नेचर. देणं म्हणजे काय आहे? देवाचं चरित्र याचा सराव करणे म्हणजे देणं आहे. लक्षात ठेवा, देणं हे देवाच्या चरित्रामध्ये आहे. त्याला कोणी सांगितलं नाही की तू दे, मग तो म्हणाला अच्छा ठीक आहे, आजपासून मला द्यावं लागणार आहे, मी देतो. देवाच्या चरित्रामधून आहे, त्याच्या आतमधून येतो. आणि ज्या वेळेला जे लोक देतात त्यावेळेला ते लोक देवाच्या चरित्राचा सराव करतात. हो, हालेलुया. What am I doing every Sunday when I'm giving? I'm exercising the character of God. मी जेव्हा देत आहे दर रविवारी, मी जेव्हा माझा दशमांश देत आहे, मी जेव्हा, बाय द वे, दशांश ही सगळ्यात मिनिमम रिक्वायरमेंट आहे देण्याविषयी. माहिती आहे तुम्हाला? सगळ्यात कमी देणं बायबलमध्ये जर काय असेल तर काय? दशांश आहे. काही लोकांना एनिवे, ज्या वेळेला आम्ही आमचा दशमांश देतो चर्चमध्ये, त्यावेळेला मी काय करत आहे? ज्यावेळेला तुमच्या समोर ती दशमांश किंवा ती ऑफरिंगची बॅग येते आणि तुमचा हात जातोय आणि तुम्ही देताय, त्यावेळेला तुम्ही काय करताय माहिती का? देवाच्या चरित्राचा सराव तुम्ही करत आहात. यू आर एक्सरसाइजिंग गॉड्स कॅरेक्टर अँड नेचर. वी गिव्ह बिकॉज गॉड गेव्ह फर्स्ट अँड द मोस्ट. मी हे अगोदरच बोललो. आणि ज्या वेळेला मी तुम्हाला हे कलसी 1:19 मधलं वाचायला सांगितलं, फॉर इट प्लीज द फादर फॉर ऑल द फुलनेस टू ड्वेल इन हिम. हे देवाला चांगलं वाटलं की सर्व पूर्णता ही ख्रिस्तामध्ये असावी. हु इज आवर गॉड? ही इज द रिचेस्ट अमॉंग एव्हरीवन. माझा परमेश्वर कोण आहे? तो सर्वाहून अधिक श्रीमंत आहे. देर इज नो कॉम्पिटिशन अँड कंपॅरिझन टू हिज रिचेस. त्याच्या श्रीमंतीला कोणीही उभं राहू शकत नाही कॉम्पिटिशनसाठी. कबूल आहे? अग्री की नाही अग्री? तो सर्वात श्रीमंत आहे. मी अशा एका परमेश्वराचा सेवक आहे, मी अशा एका बापाचा पुत्र आहे आणि कन्या आहात तुम्ही, की जो माझा बाप सर्वात श्रीमंत आहे, त्याच्या बरोबरीला कोणीही नाही. त्याने विचार केलं की त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सर्व पूर्णता, फुलनेस ऑफ लाईफ सगळं त्याच्यामध्ये असायला पाहिजे. दिस इज द गॉड वी आर टॉकिंग अबाउट. अशा सर्व काही त्याच्या आतमध्ये असलेला परमेश्वराविषयी, प्रभू येशूविषयी आज मी बोलत आहे. आणि तो प्रभू येशू ख्रिस्त याने सर्व काही वधस्तंभावरती स्वतःचं आपल्यासाठी देऊन टाकलं. आमच्या समोर किती मोठं देण्याचं उदाहरण आमच्या समोर आहे. हालेलुया. काही लोकांच्या समोर काही पास्टर्स आहेत, काही लोकांच्या समोर काही लोक आहेत, काही परिवार आहेत देण्याच्या उदाहरणासाठी. अरे ह्यांच्याकडून मला देणं शिकलं, माझ्या आईने मला देणं शिकवलं. खूप चांगली गोष्ट आहे आणि आपण उदाहरण बनायलाच पाहिजे देणारे. आमेन. परंतु आमच्या समोर सगळ्यात मोठं उदाहरण देण्याविषयी प्रभू येशू ख्रिस्त आहे. पिता आहे, स्वर्ग आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. माझ्याबरोबर उघडा 2 कोरिंथियाचा 8वा अध्याय आणि वचन 9. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, आपल्या प्रभू येशू, ओके, तुम्हाला माहीत आहे. तुम्हाला माहीत आहे. तो धनवान असता. तो काय असता? धनवान असता. तो काय असता? कम ऑन एव्हरीबॉडी. धनवान असता. धनवान असता. हा. तुमच्या करता दरिद्री झाला. तुमच्या करता काय झाला? दरिद्री झाला. सोलापूरचा शब्द नाही हा, दरिद्री. ह्याचा अर्थ काय? पुअर. ही बिकेम पुअर. मी सांगतो तुम्हाला. हा, पुढे. तुमच्याकरता काय झाला? दरिद्री झाला. अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे. तो धनवान होता, दरिद्री झाला. अशा हेतूने की त्याच्या दारिद्र्याने मी काय बनावे? आम्ही धनवान असण्याची आमचे स्टँडर्ड बघा. आम्ही धनवान असण्याची आमची दर्जा कुठे बघा. आमची धनवानची लेवल कुठे आहे? त्याच्या दरिद्र्याची लेवल म्हणजे आमची धनवानची लेवल आहे. हालेलुया. तिथून सगळं सुरू होते त्याचं धनवान होणं.
तो धनवान होता आणि दरिद्री झाला, म्हणजे शून्य झाला तो. आय रोट डाऊन दिस. ही वॉज रिच अँड ही बिकेम पुअर. तो धनवान होता आणि तो गरीब झाला, सर्व काही देऊन टाकलं. हिज पॉवर्टी मेड अस रिच. त्याची दरिद्रता त्याच्या दारिद्र्याने मला काय केलंय? धनवान केलं, श्रीमंत केलं. म्हणा आमेन. नाउ जीसस पॉवर्टी इज हिम emptying all of him for all of us. येशूचं दारिद्र्य म्हणजे त्याचा सर्वात सर्वे आम्हा सर्वांसाठी रिक्त करणे, म्हणजेच त्याचं दारिद्र्य. येशूचं दारिद्र्य काय आहे? त्याचं सर्वात सर्वे आम्हा सर्वांसाठी रिक्त करणे, रिकामं करून टाकलं त्यांनी. त्याचं धनवानता किंवा असं काहीतरी मराठीमध्ये मला माहित नाही हा शब्द आहे का, तो जितका पण धनवान होता त्याने आम्हा सगळ्यांसाठी ते रिकामं करून टाकलं वधस्तंभावरती. आणि त्याच्यामुळे आज आम्ही काय होतो? धनवान होतो. आमेन. म्हणून मी म्हणालो की सर्वात मोठा देणारा हा कोण आहे? परमेश्वर आहे, प्रभू येशू आहे, पिता आहे, स्वर्ग आहे. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. शेजाऱ्याकडे बोलून म्हणा, नीट लक्ष देऊन ऐक. माझ्यासाठी आहे. बोला. तुझ्यासाठी आहे असं म्हणू नको, माझ्यासाठी आहे असं म्हण. देणं म्हणलं की असंच आहे, तुझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी तुझ्यासाठी आहे, तुझ्यासाठी आहे. ओके, नेक्स्ट पॉइंट, राईट इट डाऊन. दिस इज इंटरेस्टिंग. गिव्हिंग इज लिबरल, रिसिव्हिंग हॅज कॅपॅसिटी. Giving is liberal, receiving has capacity. Okay. देणं हे लिबरलला काय म्हणू? स्वच्छंद, मुक्त आहे. देणं काय आहे? मुक्त आहे. ओके, देणं अमर्याद आहे. देणं काय आहे? अमर्याद आहे. दॅट्स व्हॉट किंगडम टीचेस अस. देवाचं राज्य आम्हाला हे शिकवतंय. देणं अमर्याद आहे, परंतु ग्रहण करणे ह्याला मर्यादा आहे. समजून घ्या मी काय म्हणायला लागलो ते. मी परत एकदा म्हणतो, मराठी लिहिणारे लिहून घ्या. देणं अमर्याद आहे, ग्रहण करण्याला मर्यादा आहे. इट हॅज अ कॅपॅसिटी. लाईक व्हेन गॉड गेव इन प्लेंटी. जेव्हा देवाने दिलं, धन्यवाद के साथ स्तुति गाऊंगा, योग्यता से बढ़ के दिया. आम्हाला जेवढी गरज तेवढीच तो देणारा परमेश्वर नाहीये, मला अधिक देणारा परमेश्वर आहे. म्हणजे कधी पण लक्षात ठेवा, देण्याचं जे प्रिन्सिपल आहे ना, ते काय आहे? ते अमर्याद आहे. देण्याला मर्यादा नसते. कोणीतरी आमेन म्हणा. हालेलुया. पण ग्रहण करण्यासाठी मात्र मर्यादा आहे. God blesses us according to his riches. We receive according to our capacity. परमेश्वर त्याच्या श्रीमंतीच्या द्वारे, वचन काय सांगतं? एक आहे ना वचन असं की त्याच्या गौरवाच्या प्रमाणे, according to his riches and glory. तो किती श्रीमंत आहे त्याच्या श्रीमंतीच्या द्वारे परमेश्वर आम्हाला देतो. आणि त्याची श्रीमंतीला तुलना नाही, असं आपण अगोदरच म्हणलो की त्याच्या श्रीमंतीच्या द्वारे देणं आहे. परंतु आम्ही ग्रहण कसं करतो माहिती का? आमची जेवढी कॅपॅसिटी आहे तेवढंच आम्ही ग्रहण करतो. हालेलुया. त्याला द्यायचं आहे सागर, आपण घेऊन जातो चंबू. खूप तुम्ही जास्त तुमचा विश्वास असेल तर बादली. तो त्याच्या श्रीमंती अनुरूप देतो. देणं अमर्याद आहे. पण ग्रहण करणं जे आहे ना, आम्ही किती म्हणून ग्रहण करणार आहोत? किती म्हणून आम्ही ग्रहण करणार? आमच्या घेण्याला कॅपॅसिटी आहे. देर इज अ कॅप टू आवर कॅपॅसिटी. आमच्या ग्रहण करण्याला काय आहे? एक मर्यादा आहे. त्यामुळं आणि शैतानाने हे खूप, आणि जगाने हे खूप अगदी छान पूर्णपणे वळवून टाकलेलं आहे. घेण्याकडे जास्त लक्ष आहे. पण आज बायबल आम्हाला शिकवतोय की घेण्याला मर्यादा आहे, देण्याला मर्यादा नाही आहे. तिथं लक्ष घालवत नाही शैतान.
त्याची इच्छा नाही की आमचं लक्ष तिकडं जायला पाहिजे. कारण ते जे आहे ना ते देवाचं चरित्र आहे. देणं अमर्याद आहे, कारण ते देवाचं चरित्र आहे. म्हणून आम्ही देत असताना काही काळजी करू नका बरं का. आज चर्च सुटल्यानंतर मी तुम्हाला काय पण सांगणार नाही की आज जे आपण देण्याविषयी शिकलेलो आहोत, मी तुमच्यासमोर आज हे ठेवत आहे, एवढी रक्कम तुम्हाला द्यायचं आहे, असं काही बोलणार नाही मी. त्यामुळं अजिबात ही भीती असेल तर घालवून टाका. आता तरी निवांत ग्रहण करा. काही लोक असं बसलेत ना, नाही मी माझ्या हृदयाला ह्याच्यावर त्याचा परिणाम होऊच देणार नाही. झाला की काय तर रिकामच होत आहे म्हणून मी देणार. प्लीज खरं सांगतो, चर्च सुटल्यानंतर म्हणजे माझं संधी झाल्यानंतर मी काहीच बोलणार नाही. आमच्यापैकी कोणी येणार नाही, तुम्हाला म्हणणार नाही की नास घ्या स्लिपा भरा, असं काही म्हणणार नाही. आपले आज टायथन ऑफरिंगचे हे संपलेत. आज मी देण्याविषयी बोलायला लागलो आहे. आपले टायथन ऑफरिंगचे एन्व्हलप संपलेत. व्हॉट अन आयरनी. बट इफ वी अंडरस्टँड दिस प्रिन्सिपल ऑफ लाईफ, हे जीवनाचं तत्व जर आम्ही समजू शकलो ना की देण्यामध्ये किती सामर्थ्य आहे. देण्याला मर्यादा नाही, अजिबात नाही. तुम्ही किती लोकांचं ऐकलं, किती द्यायचं, हे चर्च सारखं मागतायच. जे चर्च मागत आहे, सांगत आहे देण्याविषयी ना, ते चर्च संधी देत आहे आम्हाला. कारण देण्याला मर्यादा नाही. देणं अमर्याद आहे, घेण्याला मर्यादा आहे. समजत आहे का तुम्हाला? येस, नो, मे बी. ओके. नेक्स्ट पॉइंट. ओल्ड टेस्टमेंट चर्च वॉज इनवर्ड डिरेक्शन, न्यू टेस्टमेंट चर्च इज आउटवर्ड डिरेक्शन. जुना करारातली मंडळी इनवर्ड डिरेक्शन आहे, आत येण्याची दिशा आहे त्याची. नवीन कराराची मंडळी बाहेर जाण्याची दिशा आहे. प्रत्येक वेळेला आम्हाला दिसतं परमेश्वराने दर्शन मंडप केलं, त्यांच्या लोकांच्या मधोमध बसवलं आणि देवाने सांगितलं तुम्हाला सगळ्यांना इकडं यावं लागणार आहे, तुम्हाला सगळ्यांना इकडं द्यावं लागणार आहे, तुम्हाला सगळ्यांना इथं येऊन सगळं करावं लागणार आहे, तुम्हाला सगळं इनवर्ड डिरेक्शन, सगळं आत 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 आत. ओल्ड टेस्टमेंट टेम्पल. नवीन कराराची मंडळी येशू काय म्हणतो माहिती का? जा. Old Testament temple is all about coming. New Testament temple is all about sending. तुम्ही जा. त्यांची पांगापांग झाली. का झालं असेल पांगापांग? शिष्यांची पांगापांग झाली, बरोबर आहे ना? नवीन करारामध्ये म्हटलेलं आहे. जुन्या करारामध्ये पांगापांग नाही झाली. बरं, नवीन करारामध्ये पांगापांग झाली. देवाची इच्छा होती की माझ्या मंडळीतून पाठवलं जावं. This talks about giving. माझ्या मंडळीतून दिलं जावं आणि अशा पद्धतीने विस्तार व्हावा. ज्या वेळेला मंडळीच्या मधून जायला लागतं ना, ते एक साईन आहे आणि चिन्ह आहे की ती मंडळी विस्ताराचा अनुभव घेत आहे. आमेन, हालेलुया, हालेलुया. आम्ही लोकांना इकडे बोलवून, प्रचारकांना इकडे बोलवून, गेस्ट्सला इकडे बोलवून त्यांच्याकडून घेण्याचं काम करत नाही. आम्ही त्यांना ब्लेस करतो, कारण आम्ही नवीन कराराची मंडळी आहोत. हालेलुया, हालेलुया. बाकी त्यांनी जर येऊन ब्लेस केले तर खूपच चांगली गोष्ट आहे. बट अंडरस्टँड, समजून घ्या की जुना करार आणि नवीन करार ह्याच्यातली मंडळीचा फरक काय. त्याच्यामध्ये सगळं देवाने सांगितलं तुम्हाला आत यावं लागणार आहे. तुम्हाला आत या. पहिल्या दर्शन मंडपामध्ये तुम्हाला अंगणात यायचं आहे, मग तुम्हाला पवित्र स्थानात यायचं आहे, मग तुम्हाला अतिपवित्र स्थानात यायचं आहे. त्यामधून पण कोणाला पण जाता येणार नाही. सर्व लोकांना अंगणात, काही लोकांना पवित्र स्थानात, एकच व्यक्तीला अतिपवित्र स्थानात. येणं 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 येणं. परंतु नवीन कराराच्या मंडळीमध्ये फक्त पाठवणं 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 आणि पाठवणं आहे. कारण नवीन कराराची मंडळी देण्यामध्ये विश्वास ठेवते. ख्रिस्ताच्या अधिक आणि पूर्णपणे देण्याच्या मधून जन्म घेतलेली ही मंडळी आहे. म्हणून नव्या करारातली मंडळी हे देण्यामध्ये विश्वास ठेवते, पाठवण्यामध्ये विश्वास ठेवते. आमेन. तुमची प्रार्थना ही पण ठेवा, आय एम प्रेइंग
आय एम प्रेइंग सिन्स फ्यू मंथ्स ॲक्च्युली, काही महिन्यांपासून, वर्षापेक्षा अधिक असेल ॲक्च्युली. मी ही प्रार्थना करत आहे की देवा, मेक आवर चर्च अ प्लेस फ्रॉम वेअर वी विल सेंड मेन अँड वुमन ऑफ गॉड. देवा, आमच्या मंडळीला अशी मंडळी बनव जी मंडळी देवाचे पुरुष आणि स्त्री सेवेसाठी बाहेर पाठवतील. इट इज टाइम चर्च दॅट पीपल फ्रॉम हिअर विल गो आउट अँड एस्टॅब्लिश चर्चेस. वेळ आलेली आहे की आम्ही पाठवावं लोकांना आमच्या मंडळीतून आणि त्यांनी जाऊन मंडळ्या प्रस्थापित कराव्या. हालेलुया, हालेलुया. विस्तार कोणीतरी म्हणा. नेक्स्ट, this is, I loved this one. Old Testament giving was only about maintaining the temple. New Testament giving is about the expansion of the kingdom. पुढचा मुद्दा, जुन्या करारामधलं देणं हे फक्त मंदिराची डागडुजी सांभाळण्याविषयी. नवीन कराराचं देणं मात्र राज्याच्या विस्ताराविषयी आहे. जुन्या करारामध्ये मंदिर बांधायचं आहे, मग त्याची डागडुजी करायची आहे, त्याच्यासाठी देणं होतं, त्याच्यासाठी देणं होतं. पण नवीन करारामधली मंडळी आम्हाला शिकवते की आम्ही द्यायला पाहिजे जेणेकरून राज्याचा विस्तार होईल. नाही का? मग जा, पिता पुत्र पवित्र आत्म्याने तुम्ही त्यांना शुभवर्तमान सांगा, त्यांना बाप्तिस्मा द्या. जा म्हटले, सेंडिंग सेंडिंग अँड सेंडिंग. म्हणून नवीन करारातलं देणं जे आहे, आम्ही त्यांना जेव्हा देतोय आणि पाठवतोय, मंडळी जेव्हा देते अशा कामासाठी आणि मग पाठवत आहे, त्यामधून राज्याचा विस्तार होत आहे. फक्त एक मंडळीचं मजबूतीकरण होत नाही. समजते का? इथून पुढचं आमचं देणं कशासाठी आहे हे देखील तुम्ही लक्षात ठेवा. मी देत आहे देवा की फक्त ही माझी मंडळी आशीर्वादित होणार नाही, परंतु माझ्या देण्याच्या द्वारे तुझ्या राज्याचा विस्तार होणार आहे. आमेन. ओनली इफ यू कॅन अंडरस्टँड व्हॉट आवर गिव्हिंग कॅन डू. नेक्स्ट पॉइंट. I have 2 more points after this. Three points and then I'll finish. Next point, दुसरा मुद्दा. शेजारच्याकडे वळा आणि मनात झोपू नका. उठवा त्याला. हा माझा मुद्दा नाही आहे, पुढचा मुद्दा यायचा आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. नेक्स्ट पॉइंट. The sower gets the seed. The sower gets the seed. पेरणाऱ्याला बीज मिळते. समजते? पेरणाऱ्याला काय मिळते? आय थिंक आय हॅव यशया 55:10 वाचा बरोबर. माझ्याकडे आहे इथं, मी वाचतो. पहा, पाऊस व बर्फ आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून पेरणाऱ्यास बीज. काय म्हटलंय? हा, परत एकदा वाचा. पहा पाऊस व बर्फ ही आकाशातून पडतात. हा. आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ व हिरवीगार केल्या वाचून. म्हणजे पाऊस बर्फ हे सगळं पडते, सफळ होतं, हिरवागार होतं. पुढे पेरणाऱ्यास बीज. बस 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 सगळे म्हणा, पेरणाऱ्यास बीज. कापणी करणाऱ्यास बीज म्हटले का? जे त्याला आता शिजवून भात करून खाणार आहेत त्याला बीज म्हटले का? जे त्याचं सेवन करणार आहेत, ज्याच्याद्वारे त्यांना मिळणार आहे, अशांना बीज मिळणार आहे का? काय म्हटलेलं आहे? पेरणाऱ्यास बीज. फळाच्या मागे जे आहेत ते आहेत. मी आज त्यांच्याविषयी बोलत नाहीये.
ज्याच्यामध्ये फळ, झाड आणि पूर्ण जंगल वसलेलं आहे, अशा बीजाविषयी मी बोलतोय. आणि असे बीज फक्त पेरणाऱ्यालाच मिळतात. हालेलुया. ओनली द सोवर गेट्स द अपॉर्च्युनिटी टू रिसीव्ह सीड्स. हालेलुया. देवा मला देणारा बनायचं आहे, मगच मला ते सगळं मिळणार आहे. हालेलुया. मला फक्त पाहिजे देवा, मला फक्त पाहिजे देवा, अशांना मिळेल, परंतु अधिक मिळणार नाही. परंतु माझ्यामधून अनेक लोकांना जर फळ मिळायचे असेल तर मला देणारा बनावं लागणार आहे, मला पेरणारा बनावं लागणार आहे. आणि कारण मी पेरणारा जर बनेल तर मग मी जो पेरणारा, मलाच बीज प्राप्त होणार आहे. कारण वचन सांगतं पेरणाऱ्यालाच बीज प्राप्त होतं. हालेलुया. म्हणून कंप्लेन करायच्या अगोदर की मला नोकरी नाही, कंप्लेन करायच्या अगोदर की माझा व्यवसाय नाही आहे, कंप्लेन करण्याच्या अगोदर की माझी दरिद्रता आहे, याच्याकडे लक्ष द्या की मी घेणारा आहे की देणारा आहे, की मी त्याहीपेक्षा थोडंसं आणखी जास्त मी पेरणारा आहे का. जर मी पेरणारा म्हणजे देणारा असेल तर बीज माझ्या हातात नक्कीच मिळणार म्हणजे मिळणार. हालेलुया. हालेलुया. आणि ते बीज आपलं नाही आहे, ते जमिनीसाठी आहे. म्हणून आपल्या हातात जर ठेवलं ना ते वाढणार नाही. झाड होणार आहे का बीज हातात ठेवल्यावर? हॅलो. काही लोक बीज हातामध्ये ठेवताना अपेक्षा करतात त्याचं झाड होऊन त्याला फळ मिळालं पाहिजे. अहो, टाका त्याला जमिनीत. म्हणा सगळे जमिनीत. म्हणजे इन्व्हेस्ट करा, त्याला जमिनीत जाऊ दे. हातात धरून काही होणार नाही. म्हणा आमेन कोणतरी. काही लोक बँक बॅलन्स हातात, पैसा सगळा हातात, पगार सगळी हातात. हॅलो. कसं देऊ मी? जर ज्या वेळेला आम्ही देतो ते आमचं देणं आहे ना, ते एका बीजाप्रमाणे होतं आणि ते बरोबर योग्य त्या भूमीमध्ये पडल्यानंतर त्याचं फळ आम्हाला नक्कीच प्राप्त होतं. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया. The sower gets the seed. The reaper does not get the seed. The sower gets the seed. हालेलुया. या मंडळीत असे लोक असावेत, बहुतांश असे लोक असावेत जे म्हणतील देवा कापणी करून त्याचा फायदा आम्हाला मिळेलच, देवा आम्हाला पेरणारे बनव, देवा आम्हाला पेरणारे बनव. आणि तितकंच उत्तम फळ मिळणार आहे जितकं उत्तम पेरणी आम्ही करणार आहे. हालेलुया. हालेलुया. तितकंच उत्तम आम्हाला मिळणार आहे. त्याच्या कृपेमध्ये जे मिळालं ते मिळालं आम्हाला. परंतु हे तत्व विसरू नका. मी अगोदर पण म्हणालो, तुमच्या फायनान्शियल ब्लेसिंगसाठी कुठल्याही प्रकारची प्रार्थना बायबलमध्ये नाही आहे. आर्थिक भरभराट तुम्हाला मिळावी म्हणून कुठलीही प्रार्थना बायबल शिकवत नाही. पण तत्व मात्र शिकवतो. काय शिकवतो? तत्व शिकवतो बायबल आम्हाला. आणि ते तत्व हे आहे की आम्ही दिलं पाहिजे, मग आर्थिक भरभराट आमच्याकडे नक्कीच असणार आहे. कोणतरी आमेन म्हणाले. आमेन. पहिले राजे, आय डोंट नो इफ आय शुड गो इन टू दिस. लेट मी गो इन टू इट लिटल फास्टर अँड देन विल फिनिश. पहिले राजे याचा 17 अध्याय आणि 19 आणि 20 वचन इथं म्हटलेलं आहे. तो तिला म्हणाला. ओके, पहिले राजे 17, 19, 20 मध्ये आपण आहे. हा. तो तिला म्हणाला. तो तिला म्हणाला, तुझ्या मुलास घेऊन ये. त्याने त्यास तिच्या कवेतून घेऊन आपण राहत होता त्या माडीवर नेले आणि आपल्या बिछाण्यावर निजविले. आता हे कोणाविषयी आहे? कोण सांगेल मला? एलियाच्या विषय आहे. आणि तो मुलगा कोणाचा मुलगा आहे? सारफतेतील विधवा. हा, सारफतेतील विधवा. हा, तिथली जी विधवा आहे तिचा तो मुलगा आहे. आणि त्याच्याविषयी हे आहे, तो मुलगा मेलाय. आणि आता काय झालं बघा. हा, एलिया काय म्हणतो? वाचा परत 19 वचन. तो तिला म्हणाला. तो तिला म्हणाला, तुझ्या मुलास घेऊन ये. तुझ्या मुलास घेऊन ये. त्याने त्यास तिच्या कवेतून घेऊन घेतले. आपण राहत होता त्या माडीवर नेले. म्हणजे जणू काय अगदी बॉलिवूडचं एक सीन असल्यासारखं असं घेतलंय. कवेतून असं घेतलं ना, म्हणजे असं पडलं हातात, घेतलाय. आणि तो निघाला कुठे? त्या माडीवर नेले आणि आपल्या बिछाण्यावर निजविले. एक मिनिट, कुठे घेतले?
सगळ्यांचं लक्ष असू द्या बघा. इथेच परमेश्वर बोलायला लागेल आपल्याशी. त्यांनी ते घेतलं, तो मुलगा मेलाय आणि त्याने ते आपल्या हातात घेतलं. आपल्या हातात घेऊन तो कुठं गेला? मग सगळे म्हणा माडीवर गेला. माडीवर काय होतं? हा, त्याची रूम होती, बरोबर आहे की नाही अंकल? त्याची रूम होती. ही रूम कोण दिली? हा, तिनेच दिली ना. आता वाच. हा, माडीवर नेले आणि आपल्या बिछाण्यावर निजविले. जो बिछाना तिने दिला त्याच्यावर निजविले. पुढे मग त्याने परमेश्वराचा धावा करून म्हटले. मग परमेश्वराचा धावा करून त्याने म्हटले, हे परमेश्वरा माझ्या देवा. प्रार्थना बघा त्याची काय. हे परमेश्वरा माझ्या देवा, मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे. हा, प्रार्थना बघा, डिरेक्शन बघा, त्या प्रेयरची दिशा बघा. काय म्हटलेलं आहे? मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे, तिचा पुत्र मरून तू तिजवर अरिष्ट आणले काय? त्या मुलाचा ऍड्रेस देवाला कसं सांगतो तो? जिथं रेझरेक्शन व्हायचंय, जिथं उत्तर मिळायचं आहे, ज्या ठिकाणी परमेश्वराच्या चमत्काराचा हात याचा अनुभव त्याला पाहायचाय, त्याचा ऍड्रेस एलिया कसा सांगतो? हा मुलगा आहे, हा मेलाय, ह्याला बरं कर, ह्याला उठव असं म्हणत नाही. काय म्हणतो? मी ज्या विधवेच्या घरी राहत आहे. देवाला माहित नव्हतं का विधवेचा मुलगा आहे म्हणून? तो अंडरस्टँड. दिशा बघा प्रार्थनेची कशी चाललेली आहे. मी ज्या विधवेच्या घरी राहतो, तिचा पुत्र मरून तू तिजवर अरिष्ट आणले काय? पुढे मग त्याने 3 वेळा त्या मुलावर पाखर घातली आणि परमेश्वराचा धावा करून म्हटले, परमेश्वरा हे माझ्या देवा, या बालकाचा प्राण त्याच्या ठाई पूर्ववत येऊ दे. हालेलुया. लक्षात घ्या, याच्या अगोदर काय झालेलं आहे? एलियाचं अन्न पाणी पुरवठा सगळा बंद झाला. कावळा यायचा बंद झाला, मटण यायचं बंद झालं, पाणी सुकलं, ज्या झराच्या बाजूला राहायचा ते झरा सुकला. आता परमेश्वर त्याला काय म्हणतो? तू जा, या गावामध्ये जा आणि तिथं एक विधवा आहे, तिच्याकडे तू जा. ही सर्व परिस्थिती चाललेली असताना कसली परिस्थिती आहे? ही दुष्काळाची परिस्थिती आहे. मी ह्याच्यावर पण अगोदर बोललेलो आहे, पण म्हणून थोडंसं मला ह्याच्याशी अजून थोडंसं आणखीन थोडंसं बोलू द्या. त्या गावामध्ये, त्या ठिकाणामध्ये श्रीमंत लोक नसतील का हो? 4 भाकरी जास्त ठेवणारे लोक नसतील का हो? असतील ना. परमेश्वराला जर एलियाची एवढी काळजी होती तर अगदी व्यवस्थित ठिकाणी त्याला पाठवलं असतं ना. जा त्या महलमध्ये आणि तू माझं नाव घे आणि बघ तुला सगळं काय मिळणार आहे. नाही, परमेश्वराला 1 तीर 2 निशाण करायचं होतं. एलियाचं पण सांभाळायचं होतं आणि त्याचबरोबर या विधवेच्या जीवनामध्ये पण काम करायचं होतं. समजून घ्या. आणि वचन सांगतं, मी अगोदर ह्याच्याविषयी बोललेलो आहे की परमेश्वर म्हणतो एलियाला, मी त्या विधवेला आदेश देऊन ठेवलेला आहे, सांगून ठेवलेला आहे की तू येशील. पण खरं पार तसं नव्हतं. आदेश हा जो शब्द बायबलमध्ये आला त्याचा मूळ अर्थ काय माहिती का? दॅट आय हॅव अपॉइंटेड हर. द वर्ड सेज आय हॅव कमांडेड दॅट वुमन, दॅट विडो. त्या विधवेला मी आदेश देऊन ठेवलेला आहे. आणि खरं पाहता तिला माहितच नव्हती की तो येणार आहे. गिव्हिंग इज सो मच रिलेटेड टू द स्पिरिच्युअल रेल्म. जे कमांड हा शब्द आलेला आहे, मूळ शब्द आहे की मी तिला आत्म्यामध्ये नियुक्त करून ठेवलेला आहे देण्यासाठी. समजत आहे का तुम्हाला? आय हॅव अपॉइंटेड हर टू गिव्ह इन टू यू. You are appointed by God to give into church. तुम्ही नियुक्त केलेले आहात देण्यासाठी. हालेलुया. आमेन. ओके, विधवेला नियुक्त करून ठेवलं. तो तिकडे आला, तिच्याकडे जे होतं त्यामधलं थोडंसं दिलं. आता ही गोष्ट वेगळी आहे की तिची अंडरस्टँडिंग अजून पूर्णतः बदलली नव्हती देण्याविषयी. ती काय म्हणाली? आमच्याकडे जेवढं आहे आम्ही खाणार आहे आणि सी
आमची अनेक वेळा आमची स्थिती अशी असते, जेवढं आहे तेवढं खायचं. दिस इज व्हॉट वी थिंक अबाउट व्हॉट गॉड हॅज गिव्हन अस. देवाने जेवढं आम्हाला दिलं त्याच्याविषयी आम्ही असंच विचार करतो. खायचं एवढं खाणार आहे आणि आम्ही काय करणार आहे. ती म्हणू शकली असती ना, एवढं खाणार आहे बाबा आणि दुष्काळामध्ये अजून 2 दिवस जगणार आहे. नाही, तिचं फोकस काय, हॅलो मरायचं आहे मला, पण खाऊन मरायचं आहेत असे. हॅलो आहेत असे, एवढं खाणार आहे आम्ही दोघं आणि मरणार आहे. पण देवाची स्तुती असो, त्यामधून तिने काय केलं, दिलं. ते जे देणं होतं तिचं एलियाला, तिथे एक लोकेशन मार्क झाला परमेश्वराचं. तिच्या स्पिरिटमध्ये एक लोकेशन मार्क झाला तिथे. आणि तिथून जेव्हा तिचा मुलगा मेला, परमेश्वराला तो आठवण करतो, याच विधवेचा तो मुलगा आहे. युअर गिव्हिंग अफेक्ट्स अदर एरियाज ऑफ युअर लाईफ. तुमचं देणं फक्त तुमच्या पैशाला नाही, तुमच्या इतर जीवनाच्या भागांना देखील त्याचा परिणाम होतो. कोणीतरी आमेन म्हणेल. हालेलुया, हालेलुया. ओ तिने दिलं आणि ते दिलं म्हणून त्याने आठवण केली परमेश्वराकडे. एलियाने, हीच आहे ती विधवा जिने मला दिलेलं आहे, जिच्यामुळे मी जिवंत आहे, जिच्यामुळे मला अन्न पाणी मिळालं. म्हणून देवा आज तू आठवण कर. तिच्या दिल्याने तिचा मुलगा जिवंत झाला. मे गॉड रेझरेक्ट डेड थिंग्स इन आवर लाईफ थ्रू आवर गिव्हिंग. देवबाप करो की आमच्या देण्याच्या द्वारे मर्त्य गोष्टी जीवनातल्या आज पुनरुत्थित हो येशूच्या नावाने. हालेलुया. One of the reasons why Jesus was resurrected, because he gave his all. देवाने आपलं सर्वस्व दिलं म्हणून तो पुनरुत्थित होऊ शकला. हालेलुया, हालेलुया. Giving affects beyond your finances. That's my point. Giving affects beyond your finances. आणखीन एक शेवटचं बोलतो आणि मग आपण प्रार्थना करू. Write down. The first fruit is holy. प्रथम फळ पवित्र असतं. प्रथम फळ पवित्र असतं. बायबल आम्हाला शिकवतं की आम्ही आमचं प्रथम फळ आणून दिलं पाहिजे. व्हॉट इज टाइथ? फर्स्ट फ्रूट ऑफ दॅट मंथ, नो? त्या महिन्याचं प्रथम फळ आहे आपला दशमांश, आणि आम्ही ते देवाच्या मंदिरात आणलं पाहिजे. हालेलुया. आज साक्ष पण तशीच झाली. काय सांगायचं? आम्ही आमचं प्रथम फळ, दॅट्स द बेअर मिनिमम वी कॅन डू. कमीत कमी आम्ही एवढं तरी करायला पाहिजे की आम्ही आमचं प्रथम फळ म्हणजे आपला 10वा हिस्सा. आणि बायबल हे पण आम्हाला सांगतं, ज्या वेळेला आम्ही देतो ना, ते दिल्याने, Let me tell the meaning of first fruit. प्रथम फळाचा अर्थ हिब्रू भाषेमध्ये जे लिहून घेत आहेत, लिहून घ्या. हिब्रू भाषेमध्ये प्रथम फळाला म्हटलेलं आहे बिकुरीम. बिकुरीम, BIKURRIM. बिकुरीम, बिकुरीम. सगळे म्हणा बिकुरीम. फर्स्ट फ्रूट, प्रथम फळ, दशम अंश, आमच्या कमाईतला पहिला तो 10वा हिस्सा, याला हिब्रू भाषेमध्ये बिकुरीम म्हटलेला आहे. त्याचा अर्थ काय माहिती का? प्रॉमिस टू कम. बिकुरीमचा अर्थ काय? प्रॉमिस टू कम. अभिवचन येत आहेत, ते बिकुरीमचा अर्थ आहे. म्हणजे काय व्हायला लागलंय? एव्हरी मंथ व्हेन आय एम गिव्हिंग माय बिकुरीम, दर महिन्याला ज्या वेळेला मी माझं बिकुरीम देत आहे, त्यावेळेला माझी अभिवचनं माझ्याकडे येत आहेत असं मी सांगत आहे. हालेलुया. Oh, isn't this beautiful? Isn't this blessed my heart? माझ्या हृदयाला याच्याद्वारे आशीर्वाद मिळाला की देवा, मी माझं दशमांश आणत आहे मंडळीमध्ये, मी माझं दशमांश 10वा हिस्सा मी देत आहे, माझं प्रथम फळ देत आहे. म्हणजे अक्षरशः मी काय म्हणत आहे माहिती का? माझी अभिवचनं, माझे आशीर्वाद माझ्याकडे या. हालेलुया. सो योर tithe is actually a prayer in the spirit.
तर तुमचा दशमांश खरं पाहता आत्म्यामध्ये एक प्रार्थना आहे जी म्हणत आहे, अभिवचना या, प्रॉमिस कम, प्रॉमिस कम. म्हणून कधीच मिस करू नका, कधीच मिस करू नका तुमचं दशमांश देण्यासाठी. कधीच मिस करू नका, कधीच. नेव्हर मिस युअर टाइट्स. आज मला यावर्षी व या महिन्यामध्ये मला ह्याचं बिल एक्स्ट्रा आलेलं आहे. मार्च महिन्यामध्ये तर पाळकसाहेब विचारूच नका, ते मला सांगू नका. प्रथम फळ म्हटलेलं आहे. हालेलुया. आम्ही दिलंच पाहिजे. शेजाऱ्याला म्हणून वळून म्हणा आमेन. Israelites treated first fruit as an investment. इस्रायली लोक प्रथम फळाला काय म्हणून गणायचे? गुंतवणूक. सगळे म्हणा गुंतवणूक. गुंतवणूक करतो की नाही? अनेक जण करतात. आता काय झालं माहिती का, बाय डिफॉल्ट कंपन्यामध्ये आपल्याला जॉब लागला, सरकारी ह्याच्यामध्ये आपल्याला जॉब लागला ना, ऑटोमॅटिकली पैसे कट होतात. हॅलो, कधी कधी असं वाटतंय, जाऊ दे. तुम्हाला जी पगार मिळते की नाही ते सगळं कट होऊन मिळते. ते ह्याची कटिंग, PF ची कटिंग, इच्छा नसताना पण जबरदस्तीने कट होत आहे. PF ची कटिंग होती, पण ती काय आहे? इन्व्हेस्टमेंट आहे. बरोबर आहे ना? मग काय लोक LIC पॉलिसीज करतात. मग कसली पॉलिसीज करतात. हे पॉलिसी कर, ते पॉलिसी कर, हे इन्शुरन्स काढ, ते इन्शुरन्स काढ. ह्याच्यामध्ये आम्ही गुंतवणूक करतो. मग बँकेमध्ये आपण जे करतो, आता SIP म्हणून चाललेलं आहे, ते सगळं वेगळं आहे. फिक्स्ड डिपॉझिट आहे, हे सगळं चाललेलं आहे. हां, सोनं आहे, ते आहेच. बायकांचं तर आहेच. सोनं घ्यायचं का? इन्व्हेस्टमेंट आहे. घालन फिरायचं असेल त्यांना, ती गोष्ट वेगळी आहे. पण काय म्हणायचं? इन्व्हेस्टमेंट. 4 वर्षानंतर पैसे भरपूर मिळतील. विकणार तर कोणीच नाही. अजून 4 वर्षानंतर अजून सोनं. मला हे गंमतच कळत नाही खरं. पण सांगायचं तात्पर्य काय? वी नो अबाउट इन्व्हेस्टमेंट. इस्रायलाइट्स ट्रीटेड टाइथ अँड फर्स्ट फ्रूट ॲज अन इन्व्हेस्टमेंट. इस्रायली लोक प्रथम फळाला काय म्हणून गणत होते? आमची ही गुंतवणूक आहे की हे दिल्याने, हे परमेश्वराच्या मंदिरात गुंतवल्याने आम्हाला ह्याच्यामधून भरपूर आशीर्वाद प्राप्त, रिवॉर्ड्स प्राप्त होणार आहे. आमेन. सो द बेअर मिनिमम आय कॅन से इज युअर टाइथ इज अन इन्व्हेस्टमेंट. अगदी सगळ्यात लहान प्रगटीकरण, छोट्यातलं छोटं प्रगटीकरण जर मला द्यायचं असेल तर हेच आहे की तुमचा दशांश म्हणजे देवाच्या घरामध्ये एक गुंतवणुकीप्रमाणे आहे. हालेलुया, हालेलुया. ओके, मला एकाचा फोन आला. नाही, मेसेज आला. फोन नाही, फोन काय करते, जाऊ दे. मला एकाचा मेसेज आला की म्हणे आम्ही एवढे पैसे दिले होतो, चांगली रक्कम होती, एवढे पैसे दिले होतो मी दिलेलं, ते काय झालं म्हणे, चर्च बिल्डिंगचं काय झालं आम्हाला सांगा, आणि तुम्ही जर त्याचं काय करत नसाल तर आम्हाला परत द्या म्हणे पैसे. आता एवढं मस्त रिप्लाय द्यायचं होतं मला, काय सांगावं. ती व्यक्ती नाही आपल्या चर्चमध्ये. आता इकडे तिकडे बघू नका, येत नाही ती व्यक्ती आपल्या चर्चमध्ये. आणि हे जाऊ दे युट्यूबवर, काय हरकत नाही. त्याच्यावरनं कळेल तर की आपला संदेश कोणतरी बघतंय. अगदी म्हणजे वचनामध्ये भिजलेली व्यक्ती आहे ती. वचनामध्ये भिजलेली व्यक्ती आहे. आणि ती वचनामध्ये भिजलेली व्यक्ती मला सांगते की ते मी एवढे पैसे दिले त्याचं काय झालं, आणि चर्च बिल्डिंग तर दिसत नाहीये, पैसे परत द्या म्हणे. मग त्यांना मला शिकवण द्यावी लागली छोट्या रिप्लायमध्ये. मी म्हणालं की जर तुम्हाला माहिती नसेल तर असं जग पण हे सांगतंय, जगाच्या संस्थेचा नियम पण असा आहे की एक डोनेशन जर संस्थेला दिलं तर ते परत मिळत नाही. हॅलो, हे तर बायबल अजून उघडलोच नाही मी. संस्थेचा नियम आहे. हॅलो, सगळेजण ऐकून घ्या मी जे बोलायला लागलो ते. आणि इंटरनेटवरती पण जे मला ऐकायला लागलेत ना, ते सगळेजण तुम्ही एका संस्थेला दिलात, तुम्ही एका चर्चला संस्थेला जर तुम्ही दिलात तर ते नॉन रिफंडेबल आहे. आमेन म्हणले लोकाला. आपली मंडळी चांगली आहे फार. मी म्हणलो ब्रदर,
तुम्हाला माहिती नसेल तर तुमच्या माहितीसाठी सांगतो की वन्स गिवन टू अ ट्रस्ट इट्स नॉन रिफंडेबल. अरे हे मला माहितीच नव्हतं. हां ठीक आहे, आता शिकवायला लागलो तुला. हे सगळं आत म्हणलो, टेक्स्ट केलो नाही, किंवा मनात म्हणलं, कंसातल्या गोष्टी. ओके, काय वचनात ओले चिंब झालेले, शिक्षण असलेले, देणारे लोक अशा अवस्थेमध्ये येऊन बसलेले आहेत. आणि जुन्या करारातले लोक कृपेच्या काळामधले पण नव्हते. ते दशांशाला म्हणत होते हे आमची गुंतवणूक आहे. FD करायला दिल्यानंतर 4 महिन्यांनी पैसे परत मागितल्यानंतर काय होणार आहे? हा, कट होऊन पडतात की नाही बघा. सोलापूरकर आंटी म्हणाले कट होऊन मिळतात असेल. हे जग असं सांगतंय. मग किती आत्मिक नियम ह्या देण्याविषयी किती असेल हो, याचा विचार आपण करायला पाहिजे. देवा मी देतोय ना, अगदी हर्षाने मी देतोय, त्याचे आशीर्वाद मिळणार आहेत. हालेलुया. नंतर ह्याच्यानंतर मी अजून पण काहीतरी लिहिलेलं, पण हे मी आता स्टेजवर बोलणार नाही. पाहिजे असेल काय बोललो ते मला नंतर चर्च सुटल्यानंतर भेटा, संक्षिप्तमध्ये तुम्हाला सांगतो मी काय बोललो त्यांना. खूप छान बोललो मी त्यांना, मला बरं वाटलं मी ते असं टेक्स्ट केल्यावर. First fruit is holy, and because we give our first fruit, the remaining also becomes holy. जे प्रथम फळ आहे ना ते पवित्र आहे, आणि ज्यावेळी मी ते पवित्र प्रथम फळ देवाच्या राज्यामध्ये देतो ना, उर्वरित 90% जे आमच्या घरात आहे ना, ते समजा 1 लाख रुपये, 1 लाख रुपयामधले 10,000 आपण दिले. त्या 10,000 दिल्याने हे जे 90,000 आहेत ते काय झाले? आशीर्वादित झाले आणि ते पवित्र झाले. हालेलुया. I'm giving this as a reason. एक कारण आहे मला हे बोलण्यासाठी. जे पवित्र तुम्ही देता त्याच्यानंतर 90% उरलेलं आहे ते पवित्र बनतंय. म्हणा सगळे पवित्र बनतं. Satan cannot touch what is holy. जे पवित्र आहे त्याला शैतान स्पर्श करू शकत नाही. हालेलुया. माझा पैसा मेडिकलसाठी जाणार नाही विनाकारण. माझा पैसा चोरीला जाणार नाही. आमच्या देण्याने आमचं उर्वरित जे आहे ते पवित्र बनतं, आणि शैतान जे पवित्र आहे त्याला स्पर्श करू शकत नाही. स्पर्श करू he can only lure you. How can I tell this in English? Marathi. He can only lure you. म्हणजे तो तुम्हाला फक्त भुलवतो. येस करेक्ट. तो तुम्हाला फक्त काय करतो? भुलवू शकतो. हव्वेला सर्पाने काय केलं? भुलवलं. Because he knew Eve is as holy as God. I cannot touch her, but I can lure her. हव्वा परमेश्वर जसा पवित्र आहे तशी ती पवित्र आहे, म्हणून मी हिला स्पर्श करत नाही. भुलवण्याचा प्रयत्न करू शकतो, म्हणून भुलवण्याचा प्रयत्न केला आणि ती भुलवली गेली, म्हणून पाप आलं आणि त्याच्यानंतर मग काम सुरू झालं. समजते तुम्हाला? पण म्हणून आमचा जो आमची जी आर्थिक स्थिती आहे, आमचं जे इन्कम आहे, आमच्याकडे जो पैसा आहे, त्याला शैतान हात लावू शकत नाही जर आम्ही आमचा 10वा हिस्सा, आमचं प्रथम फळ देवाच्या राज्यामध्ये जर आम्ही देत गेलो तर. हालेलुया. नेव्हर. ही कॅन नॉट टच माय फायनान्सेस. हालेलुया. डोळे झाका सगळेजण, प्रार्थना करा. शैताना येशूच्या नावाने आज मी कबूल करून म्हणत आहे की तू माझ्या पैशांना, तू माझ्या आर्थिक स्थितीला हात लावू शकत नाही. हालेलुया. मी जर आजपर्यंत दशांश दिला नसेल तर आजपासून मी माझा 10वा हिस्सा तुझ्या मंदिरामध्ये आणणार, कारण मला माहिती आहे देवा की ह्या देण्याने माझे उर्वरित सर्व पैसे पवित्र बनणार आहे, आणि जे पवित्र आहे ते शैतान हात लावू शकत नाही. हालेलुया. माय ग्रेटेस्ट इन्व्हेस्टमेंट इज गिव्हिंग इन द किंगडम. माझा सर्वात मोठी गुंतवणूक, माझ्या लेकरांसाठी सर्वात मोठी गुंतवणूक म्हणजे देवाच्या राज्यामध्ये देणं आणि पेरणं हेच आहे.
हालेलुया. पिता येशूच्या नावाने मी प्रार्थना करत आहे की ही मंडळी अशा स्तरावरती येईल की ही मंडळी विश्वास ठेवेल की आमचं सगळ्यात मोठी गुंतवणूक म्हणजे देवाच्या मंदिरात, देवाच्या माणसाच्या जीवनामध्ये आणि देवाच्या राज्यामध्ये गुंतवणं देणं हेच आमची सगळ्यात मोठी गुंतवणूक आहे. आम्हाला सहायता कर परमेश्वरा. आजपर्यंत आम्ही दिलं नसेल त्याहून अधिक देणारे लोक आम्हाला तू बनव आणि ते देणारे त्या देण्याच्या द्वारे प्रभू आम्ही प्रार्थना करतो की आमचं हृदय हलवून जाऊ नये, परंतु आमचं हृदय भरून यावं ह्याच्याने की परमेश्वरा हे दिलोय आज, परंतु येणाऱ्या दिवसामध्ये ह्याच्यातून अधिक, ह्याच्यापेक्षा अधिक आम्हाला द्यायचं आहे. कारण आज आम्हाला कळतं की प्रभू तुझ्या राज्यात देण्याने आम्हाला किती आशीर्वाद प्राप्त होतो. आमचं देणं हे देणं नाही तर गुंतवणं आहे. आमचं देणं म्हणजे, आमचं प्रथम फळ देणं म्हणजे आम्ही म्हणत आहे अभिवचन माझ्याकडे या. I attract the blessings and the promises of God through my first fruit. आशीर्वादित कर परमेश्वर आम्हाला. थँक यू लॉर्ड. धन्यवाद आम्हाला देण्याविषयी आज तू शिकवलंस. येशूच्या नावाने प्रार्थना करतो म्हणून तू ऐक पिता. Amen. God bless you.